विधिमंडळाचं अधिवेशन नुकतंच पार पडलं आणि मी त्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद ठेवलेली होती. तर त्या मुद्द्यांकडे अगदी संक्षिप्त जाऊन मी पुढच्या मुद्द्यांच्याकडे येते. 23 फेब्रुवारी ते 25 मार्च या दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये अर्थसंकल्प जाहीर झाला, ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणं आणि 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज आणि पीक कर्जमाफीचाही निर्णय झाला. एकल महिलांचं निरीक्षण आणि सर्वेक्षण करण्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून आमची मागणी होती आणि सरकारला आम्ही तसं निवेदनही दिलं होतं मे 2025मध्ये. त्याच्यानुसार देखील त्या अर्थसंकल्पात नमूद झालेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयं आणि HPV लसीकरण या संदर्भात देखील निर्णय झाला. याच अधिवेशनामध्ये विशेष म्हणजे सक्तीची जी धर्मांतरं होतात किंवा लव जिहादसारखे मुद्दे येतात, त्या मुद्द्यांवरती अनेक स्त्रियांचं जीवन उद्ध्वस्त होतं अशी उदाहरणं समोर आलेली होती. परंतु सज्ञान व्यक्तींना दुसऱ्या धर्मामध्ये लग्न करण्यासाठी कायद्यांनी परवानगी आहे. या पार्श्वभूमीवरती धर्मांतरणाच्या संदर्भातला एक कायदा देखील मंजूर झाला, ज्या संदर्भामध्ये 2006 साली मी सन्माननीय RR पाटील गृहमंत्री असताना सभागृहाचं अशासकीय ठरावाच्या मार्फत लक्ष वेधलं होतं की काही वेळेला अन्नाचा आमिष देऊन, तर काही वेळेला नोकरीचा आमिष देऊन, तर काही वेळेला परदेश प्रवासाचा आमिष देऊन धर्मांतरण केलं जातं. त्याच्या विरोधामध्ये कायदा करण्यात यावा, तर त्याबद्दलचा सरकारने पूर्ण आढावा घेऊन तो देखील कायदा या अधिवेशनामध्ये मंजूर झाला. दुसरं म्हणजे एक सारखा प्रश्न आपण विचारत होता, समाज विचारत होता की शक्ती कायद्याचं काय झालं. तर भारतीय न्याय संहितेमध्ये जे शक्ती कायद्याच्या मधले मुद्दे समाविष्ट झालेले आहेत ते सोडून काही मुद्दे राज्य सरकारच्या शक्ती कायद्यामधले जे होते त्याचा समावेश करणं आवश्यक होतं आणि म्हणून मी फेब्रुवारी 2026मध्ये बैठक पोलीस महासंचालक, कायदा आणि न्याय विभागाच्या निवृत्त न्यायाधीश, विधी आणि न्याय विभागाचे सचिव, त्याचबरोबर पोलीस महानिरीक्षक क्राईम अगेन्स्ट विमेन यांना बोलवून एक बैठक घेतली होती आणि डिसेंबर 25मध्ये अधिवेशन संपण्याच्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांना तिघांनाही अजितदादांना निवेदनं दिली होती की महाराष्ट्राने स्वतःचा वेगळा कायदा लागू करा. तर विशेष मला आनंद वाटतो की भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 त्यानुसार आलेलं आहे आणि त्याच्यानुसार ॲसिड फेकणं आणि ॲसिडच्या मधले वेगवेगळ्या प्रकारचे जे पुरावे असतात ते नष्ट करण्याच्या संदर्भात आळा घालणं, त्याच्याचबरोबर डिजिटल सुधारणा याबद्दलचं हे विधेयक मान्य करण्यात आलेलं आहे. त्याचं मी स्वागत करते. त्याखेरीज राजकीय घडामोडीवर बोलत असताना सामाजिक प्रश्नांसंदर्भात सुद्धा आपण पाहिलं की पुणे, ठाणं, बदलापूर या ठिकाणी महिलांचं शोषण करून बिजांड विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा सुद्धा दखल घेतली गेली. त्याच्यासाठी SIT नेमण्यात आली होती. मी स्वतः ते SIT नेमावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं. अजून एक विशेष घटना घडली आणि ते म्हणजे ऊसतोड महिला कामगारांच्या प्रश्नावर गेले 6 वर्ष मी सातत्याने पाठपुरावा करते. तर राज्य सरकारने च्या आरोग्य विभागाने ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी एक समिती तयार केलेली आहे. त्याच्यावरती त्या विषयातले तज्ज्ञ महिला आमदार आणि त्याचे संचालक आरोग्य विभागाचे संचालक असून अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि त्याची पहिली बैठक मी 4 तारखेला पुण्यामध्ये ठेवलेली आहे. त्या संदर्भातही मी शासनाचे आभारी आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये शहीद झालेले श्री जगदाळे यांच्या संतोष जगदाळे त्यांची कन्या आसावरी हिला पुणे महानगरपालिकेत सामावून घेण्यासाठी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा भेट दिली तेव्हाच आश्वासन दिलं होतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपण पुणे शहराच्या मध्ये आयुक्त आणि महापौर यांनी या संदर्भातला निर्णय घेऊन ते आता त्याला नोकरी मिळालेली आहे. त्याखेरीज लोणीकंद इथे हुंडाबळीचं प्रकरण घडलेलं होतं. कुठलंही प्रकरण घडलं की आम्हाला सगळे प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं, तर आम्ही प्रत्येकाची दखल घेऊन
आपल्याला माध्यमांच्याकडे पाठवत असतो, त्यापैकी 10% निवेदनांची दखल घेतली जाते, परंतु बाकी काही प्रसिद्धी तेवढी मिळत नाही, हे देखील मी खेदाने नमूद करते. परंतु लोणीकांच्या घटनेमध्ये सुद्धा आम्ही फोरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याखेरीज माननीय अजितदादांना श्रद्धांजलीचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये दुःख एका पक्षाचं नाही आहे, तर संपूर्ण राज्याचं दुःख आहे असा मी विषय मांडला. वृद्ध पत्रकारांसाठी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक कारणामुळे त्यांना नोकरीचे पुरावे देता आले नाहीत, तर त्यांना निवृत्तीचा हा जो लाभ आहे तो मिळत नाही, आणि म्हणून त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अधिक सुटसुटीत कराव्या असे देखील निर्देश मी सभागृहामध्ये दिले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना अधिक सुलभ करण्यासाठी म्हणून मी सूचना दिल्या. या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहेच की 9 आमदार आम्ही निवृत्त होतो आहेत, आणि त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचं शक्तिस्थान असं म्हणून माझा गौरव केला. तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष भाषेमध्ये पुणे तिथे काय उणे, नीलम गोरे यांनी ओळखले, आता पुढचा मुक्काम ठाणे, अशा पद्धतीने माझा राजकीय निर्णयाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी भूमिका घेऊन कामाच्या संदर्भामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांनी दखल घेतलेली आहे. आता विधिमंडळात ही झालेली विधेयकं जी आहेत त्याच्या प्रती ज्यांना लागतील, धर्मांतरण असेल, कायदा किंवा सायबर क्राईमच्या बद्दलचा नवीन न्याय संहिता, त्याच्या प्रती आम्ही सॉफ्ट कॉपी ठेवलेल्या आहेत. त्या तुम्हाला किंवा जे बघणारे आहेत त्यांना उपलब्ध होतील, जेणेकरून लोकांपर्यंत त्या पोचू शकतील. आज सकाळी एक माझ्या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी काही विधानं केलेली आहेत, त्या संदर्भातलं मी निवेदन आपल्यासमोर वाचते आणि ते निवेदनाची सॉफ्ट कॉपीसुद्धा मी आपल्याला देणार आहे. गेल्या 4 दशकापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. माझी संपूर्ण कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी राहिलेली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे, तुमच्यासमोर आहे. मी आमदार नव्हते तेव्हापासून तुम्ही माझ्या बातम्या कव्हर करता, आणि त्याचबरोबर मी स्वतः लिहून पत्रकं देऊन जे मी काम करते ते समोर करते, कुठली गोष्ट लपवलेली नाही. माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्त्वे मी कधी कोणापासून लपवलेली नाहीत. माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे, माझी आई लतिकाताई गोऱ्हे आणि माझे वडील शास्त्रज्ञ डॉक्टर दिवाकर गोऱ्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, मी त्याचे काटेकोरपणे पालन करत आले आहे. गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर, साईबाबा गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील दत्त महाराजांवर आहे. महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर मी काम करत राजकारणात आले. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही. नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित म्हणजेच काल्पनिक आहेत. माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधान परिषदेचं असणारं उपसभापतीपद, त्याला असलेला मंत्री दर्जा, यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. या आत्ता झालेल्या अधिवेशन काळातलं माझं संसदीय कार्य, सातारा SP निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही असे काही असंतुष्ट घटक देखील माझ्या विरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत. ज्यावेळी ही बातमी आली, म्हणजे अशोक खरातच्या संदर्भातलं नाशिकचं प्रकरण समोर आलं, त्यावेळी 23 तारखेला अधिवेशन नुकते सुरू झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशी आधीच म्हणजे 13 मार्च रोजी जाहीर केली होती, आणि नंतर त्यांनी तेजस्विनी सातपुते यांची SITवरती प्रमुख म्हणून घोषणा केली. अशा वेळेला मी पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर
म्हणून काही भाष्य करणं अधिवेशन चालू असताना 23च्या अगोदर एक 2-3 दिवस आमची BSc झाल्यापासून ते अधिवेशन 25 मार्चला संपेपर्यंत हा संसदीय नियमानुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता, कारण आम्ही जे चेअरवरून बोलतो ते निर्देश असतात सरकारला, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. म्हणून मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र अधिवेशन संपताच 26 तारखेला मुंबईत एका वाहिनीने कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात या संदर्भातली मी कठोर भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच वेळेला झीवरती कार्यक्रम झालेला होता तो, त्याची क्लिपिंग पण आहे ती. मी समाजात चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते. परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे. या प्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे. सत्याच्या बाजूने उभं राहून अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढे अशीच कायम राहील. धन्यवाद. थँक्यू. एक विषय, एक म्हणजे पहिलं मी म्हटले की मी सर्व प्रकारे सज्ज आणि समर्थ आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जे व्यक्तीने आरोप केलेले आहेत ते आरोप त्यांनी मांडलेले आहेत. याच्या पलीकडे त्या संदर्भामध्ये कायदेशीर मार्ग असेल, अजून माझं काय म्हणणं असेल या संदर्भामध्ये मी ते मांडीन. याच्या पलीकडे अजून कुणीही जेव्हा व्यक्ती आरोप करते तर त्यावेळेला त्यांच्याकडून काहीतरी आधार मिळवणं अपेक्षित असतं. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की SITची खरंच चौकशी चालू आहे, तर ज्यांच्याकडे काही तसे पुरावे असतील तर त्यांनी SITकडे द्यायला पाहिजेत. आणि मी माझ्या याच्यात म्हटलेलंच आहे की ते एक्सप्रेस हॉटेलमध्येच मी गेल्या 6 वर्षात गेलेलं नाही आहे आणि 2019पासून आपल्याला कल्पना आहे मी उपसभापती आहे. आणि तुम्ही माझा कुठलाही कार्यक्रम बघा, जो प्रोटोकॉलमध्ये दिलेला असतो तो सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, दिल्ली असेल, नाशिक असेल, चंद्रपूर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, कुठेही तसाच्या तसाच मी फॉलो केलेला आहे. अशा वेळेला अशा प्रकारचे आरोप करणं, जिथे सगळीकडे CCTV असतात, सगळीकडे लोक अनेक फोटो काढायला येत असतात, अगदी एअरपोर्टला गेलो तरीसुद्धा अनेक जण फोटो काढायला समोर येतात. त्यामुळे ह्या पद्धतीचे तर सगळे ते काल्पनिकच आरोप आहेत असं मला वाटतं. कोणी केलं असेल हे मला अनाकलनीय याच्यासाठी आहे की एक व्यक्ती कशासाठी असं करते, काय करते, त्यांचा हेतू काय असतो तो कालांतराने कळतो काही वेळेला. आणि त्याच्यामध्ये आज जी कारणं दिसतात त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. एकदाही म्हटलं की मंत्री पदासाठी तुम्ही गेले होते, मी साधारण 14चा काळ असावा असं त्यांचं रोख आहे. 14चा काळ असावा असं त्यांचा एक रोख असतो. एकदाही भेट झाली नाही तुमची? नाही, हे एक्सप्रेस इन आणि हे आता हे नाशिकला मी 50 वेळा 60 वेळा गेले असेल, तिथे गर्दीत कोण आला असेल नसेल आला मला त्याच्यामध्ये काहीच सांगता येणार नाही आहे. कारण कुणी 5 दशकांची आठवण काढून प्रत्येक सांगू शकत नसतो. तुम्हाला जरी कोणाला आपल्याला विचारलं तर हा माणूस भेटला होता का, तर जे रोज भेटतात त्यांचं आपण सांगू शकतो. परंतु या प्रकारे तुम्ही मंत्रीपदासाठी किंवा मला एक चांगला प्रश्न विचारला चंद्रकांत तुम्ही. हे 2014ला आम्हाला पहिल्यांदा शक्यता तयार झाली मंत्रिपदाची, तर मला तर त्यावेळेला पक्षामध्ये इतकं चांगलं माझं स्थान होतं. माननीय बाळासाहेबांनी मला आणि त्यावेळेला 4 लोक म्हणजे संजय राऊत, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई 4 फक्त प्रवक्ते आम्ही पक्षाचे होतो, पहिले प्रवक्ते आम्ही. आणि माझं प्रवक्तेपद तेव्हाही चालूच होतं. मी परत आमदार झालेले होते दुसऱ्यांदा. अशा वेळेला मला तर आत्मविश्वास होता की मी मंत्री होईन म्हणून. त्यावेळेला सुद्धा जाण्याचा काही प्रश्नच नव्हता की असं काहीतरी मी हतबल होऊन विकलांग होऊन कुठे जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला दुसरं एक सांगितलं आमच्या कुटुंबाचं की आम्ही कधीच कुठल्या अशा हयात असलेल्या महाराजांकडे गेलोच नाही आहे, कारण आमच्या कुटुंबात तो संस्कारच नाही आहे. अशा वेळेला तिकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नाही, मुद्दा काय माहिती आहे का, जवळची जी माणसं म्हणतात ती काही काळाने त्यांची कोण व्यक्ती आहे, काय भूमिका आहे, त्यांची काय स्मरणशक्ती आहे हे त्यांनी बाहेर काढावं ना, याच्यावर आपण काय म्हणणार. काही एरवी महिला अत्याचाराच्या संदर्भात आपण तातडीने पत्र काढून भूमिका जाहीर करता किंवा निर्देश देता पोलिसांना, परंतु या प्रकरणामध्ये आपण एकही पत्र काढलं नाही असं देसाईंचा आरोप. आता मुळात असं आहे की मी आत्ता जे मराठीमध्ये पत्रक वाचलं तो परत पॅरा मी पाहिजे तर वाचते. काय म्हटलंय मी त्याच्यामध्ये, ऑलरेडी SIT केलेली होती सरकारने, तर SIT केल्यावरती त्याच्या पुढे अजून काही चौकशी करण्यासारखं किंवा एखादा पुरावा किंवा एखादी पीडित व्यक्ती माझ्याकडे आली असती
तर मी त्याच्यावरती नक्कीच तिला घेऊन तिथपर्यंत गेले असते. परंतु अमक्या गोष्टीमध्ये तुम्ही का बोलला नाहीत आणि तमक्या गोष्टीत तुम्ही का बोलला नाहीत, ज्यांना जिथे योग्य वाटतं तिथे आपण बोलतो. आणि मी हेही सांगितलं तुम्हाला की अधिवेशन चालू होतं, अधिवेशन सुरू होणार होतं, अशा वेळेला लगेच त्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे उलटा मी हस्तक्षेप करते असा अर्थ झाला असता. आणि म्हणून मी त्या संदर्भात बोलले नाही. पण ज्या क्षणी अधिवेशन संपलं त्या क्षणी मी हे सांगितलेलं आहे. आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे की ज्यांना काय म्हणायचं आहे ना त्यांनी ते जरूर म्हणावं. आणि त्या संदर्भामध्ये ती व्यक्ती जी बोलते, उद्या एखादा माणूस माझ्याकडे येऊन सांगेल की बाबा अमक्या दुसऱ्याकडे पैसे मागितले होते, त्याचा काहीतरी तर पुरावा काहीतरी तर दिलं पाहिजे ना. असं कोणी काही सांगेल. तुम्ही पुणे महानगरपालिकेचा रेफरन्स दिला, ज्यांना यश नाही मिळालं अशा लोकांनी हे केलं असं. तुमच्या पक्षातल्या लोकांवरती रोखे की शिवसेना उभाटामधल्या लोकांवरती रोखे, कारण अपयश दोन्ही तुमच्या पक्ष जुन्या आणि नव्या पक्षातल्या दोन्ही पक्षांना आले. पहा, सोशल मीडियावर कोण काय टाकतंय त्याच्यामध्ये एक 24 वर्ष काम केलेली महिला की ज्याच्या घरावरती चालून जातात स्वतंत्र तुम्ही लढा म्हणून, नंतर काय परफॉर्मन्स झाला पक्षाचा हा पक्षाने पाहिलेला आहे. स्वतः जेव्हा स्थानिक पातळीवरचे उमेदवार सांगतात काही गोष्टी की बाबा हे निवडून येणार नाहीत, अशा वेळेला तिकीटं देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. या संदर्भामध्ये प्रत्येकाला खुश करण्याची एवढी मी सामर्थ्यशाली नाही आहे. आणि त्यामुळे काही लोक नाराज असू शकतील. कारण का मी सांगते की सोशल मीडियावर कोणी ना कोणी काही ना काही टाकत असतं आणि प्रत्येकजण स्वतंत्र आहे. नाही, पक्षात नाही, पक्षा मी असं बोललेलं नाहीये. तुम्ही मला स्पष्टीकरण विचारते चांगले. पण मला एक नक्की वाटतं की ज्या लोकांचे काही त्यांचे जे हेतू होते राजकारणामधले ते साध्य झाले नाहीत. आणि त्याच्यामुळे सुद्धा काही व्यक्ती त्या इथल्या आहेत का तिथल्या आहेत का तिथल्या आहेत त्याच्यामध्ये मी जाणार नाही आहे. कितीतरी भूखंड माफियांना मी जेलेत टाकलेलं आहे. काही लोकांची महिलांची प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत. काही बलात्कार पीडित महिलांना मी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवलेलं आहे. ते कुठल्या पक्षात आहेत आणि त्याचा संबंध नाही आहे. ते त्यांचे हितसंबंध दुखावलेले आहेत. आणि दुसरा साधी गोष्ट अशी आहे की आज विधान परिषदेत मी जे काम करते त्याच्यात उपसभापती म्हणून काम करत असताना काही लोकांना दुखवणं क्रमप्राप्त असतं. आणि अशा वेळेला महिला पदाधिकारी जे आहे त्याच्यामध्ये टीका आम्ही सहन करायची आमची तयारी आहे त्या संदर्भामध्ये. पण सोशल मीडियावरती सुद्धा काहीतरी नियंत्रण किंवा स्वतःची स्वतः विवेक वापरला गेला पाहिजे एवढं माझं नम्र आवाहन आहे त्याच्यामध्ये. तुम्ही काही माहिती घेतली का? नेमकं काय झालं? तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर गेली, नाराज झाले, कोण त्यांच्यापर्यंत? हे जवळची व्यक्ती आहे हे तुम्ही मला सांगताय. त्या सांगतात त्या आता त्यांना मी कसं विचारणार? तुम्ही ज्यांच्यासोबत गेला असे काही लोक, तुम्ही आणि ती लोक तृप्ती साईड खराबकडे गेला होता, त्यातलीच लोक तृप्ती साईडला भेटली. त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व एकत्र गेलो होतो, वेळ पडली तर आम्ही त्यांना पुढे सुद्धा वेळ पडली काय, मी तर म्हणते वेळ तुम्ही आली आहे ना आता तर सांगा. आणि हे एक्सप्रेस इन वगैरेचं ते जे बोलतायत सगळं ते सिद्ध करून द्या तिथे. एक्सप्रेस इन हॉटेल एक झाली तुम्ही म्हणताय तिथं नाही, पण त्यांचा असं सुद्धा दावा आहे की ते तुम्ही अनेक वेळा नाशिकच्या कॉलेज रोड त्या ठिकाणी सुद्धा त्या खराच्या ऑफिस मध्ये जाऊन होता, जिथले काही व्हिडिओ सिद्ध समोर आले त्याच कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन सुद्धा भेटलात असं नाही. ते व्हिडिओ त्यांनी दाखवावेत सगळ्यांना काय आहेत ते त्यांच्याकडे आणि ते SIT कडे द्यावेत. साधी गोष्ट आहे. मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही कधी भेटला नाहीत म्हणजे खरं नाही. तर काय कुठे भेटले असतील तर कुठे याला कार्यक्रमामध्ये किंवा काय मी सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही कार्यालयामध्ये कधी गेले नाही त्याच्या? नाही, मला कार्यालय माहितीच नाही तर कुठे जाणार त्याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला एकदा सांगितलं की बाबा ज्या ज्या वेळेला मी गेले नाशिकमध्ये प्रत्येक वेळेला माझा कार्यक्रम प्रोटोकॉलला मी कळवून गेलेली आहे. तर मग हे पण आलंच असतं ना. त्यांचा दावा आहे की प्रोटोकॉल टाळून गेलेत तुम्ही. एखाद्या महिलावर अत्याचार झाला तर तुम्ही देता, पण प्रोटोकॉल टाळून मी गेले टाळून गेले असं त्यांचा दावा आहे. नाही, त्यांचा काय दावा आहे ना त्याच्यामध्ये एक असं आहे स्पष्ट की काही लोक शेवटचं निरोपाचं भाषण जे मी केलं त्याच्यामुळे फार दुखावलेलं आहे. त्यामुळे त्यांचं एक म्हण आहे की दुखत असेल पोट आणखीन दाखवतात डोकं, तसं सुद्धा असू शकतं. खरं तर तुमच्या इंटेलिजन्सने सकाळपासून शोधून काढला असेल हे कोणी केलं, काय केलं, कोणामार्फत केलं, नाव सांगून टाका ना. चंद्रकांत, मी काही सभ्यता सुसंस्कृत एक व्यक्ती आहे. इथे मी काही स्वतः SITची प्रमुख नाही आहे. आणि माझ्या संदर्भामध्ये जे काय माहिती आली असेल अर्धवट अपुरी छोटी जी काय मोठी ती काय पूर्ण माहिती माझ्याकडे एकच दिवसात येईल असं पण नाही आहे. माझ्यासमोर जे काय आलेलं आहे
आणि दुसरं दुखावलेले लोक तर काही असू शकतात, त्याला आता आपण काय करणार, कोण काय बोलायचं त्यांच्या हातात येते. आणखीन एक गंभीर आरोप केला, आर्थिक व्यवहार झाले होते तुमच्या घरात आणि तुमच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं. आता याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे. आता मला तर असं वाटतं तुम्ही मला प्रश्न विचारताना याच्यामध्ये म्हणजे तुम्ही मला ओळखतच नाही असं मला वाटतं. आम्ही ओळखतो पण त्यांच्या आरोपांना पण त्यांचे आरोप म्हणजे कोणी कोणावरती काही बेफाम आरोप करेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे काय आर्थिक व्यवहार आहेत काय नाही, त्यांनी समोर दाखवावं ना. अफगाणिस्तानीचा तुम्ही दावा टाकणार.